हाय एव्हरीवन, वेलकम टू सॅन इन्फोटेक. मित्रांनो, RT25% प्रवेशासंदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे. या अपडेटबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ तयार केला होता की RT25% ॲडमिशनसाठी जे नवीन नियम महाराष्ट्र शासनाने केलेले आहेत त्यासाठी गरीब विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे स्वप्न भंगणार आहे. तर या संदर्भात आज जी एक न्यूज आलेली आहे ती न्यूज दोन वृत्तपत्रामध्ये आलेली आहे, लोकमत आणि एक दिव्य मराठी यामध्ये आलेली आहे. तर ह्या नवीन नियमाचा काय परिणाम होणार आहे आणि यामध्ये पालकांमध्ये असलेला जो संभ्रम आहे याबाबत आपण डिस्कशन करणार आहोत की नेमकं रूल काय आहे आणि कशा पद्धतीने याचं नुकसान विद्यार्थ्यांसाठी होणार आहे ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, दरवर्षी RT प्रवेशाची जी सुरुवात आहे ती जानेवारीमध्येच होत असते. जानेवारीमध्ये ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात होते आणि एप्रिलच्या एप्रिलपर्यंत पूर्ण प्रवेश प्रक्रिया ही संपत असते आणि जूनपासनं आपल्याकडे ह्या शाळा सुरू होत असतात. परंतु आज एप्रिल सुरू झाला आहे तरी या प्रवेशासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ आणखीही प्रवेशासंदर्भात ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं नाही आहे. वेबसाईटवरती ही शाळा नोंदणीसाठी जी इंटिमेशन दिलेलं आहे, सूचना दिलेली आहे तीच आणखी इथे आहे. तर या संदर्भात गोंधळ काय आहे या संदर्भात वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि त्यावरती न्यूज देण्यात आलेली आहे. तर नवीन रूल आणि त्यामध्ये असलेला गोंधळ आणि शाळा नोंदणी या संदर्भात आपण काय माहिती आहे ते बघूया. तर जुन्या RT नियमानुसार यामध्ये सेल्फ फायनान्सच्या शाळाच फक्त रजिस्टर्ड होत असत, परंतु ह्या नवीन नियमानुसार शासनाने यामध्ये जिल्हा परिषद शाळा असेल, शासकीय शाळा असेल आणि अनुदानित शाळा असेल ह्या सर्व शाळा यामध्ये ॲड केलेल्या आहे. आता यामध्ये जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा शासकीय शाळा असेल तर ऑलरेडी कुठलाही विद्यार्थी फ्री ऑफ कॉस्ट तिथे ॲडमिशन घेऊ शकतो. यामध्ये RTमध्ये नोंद करण्याचं कारण काय हे आणखी पालकांमध्ये संभ्रम आहे आणि याचमुळे या सर्व शाळा यामध्ये ॲड केल्यामुळे राज्यभरात जी इथं न्यूजपेपरमध्ये जी आकडा दिलेला आहे की 75,853 शाळांनी नोंदणी केलेली आहे आणि जागा ज्या आहे ते 9 लाखाच्या आसपास जागा दिलेल्या आहे. तर यामध्ये फक्त जागेची आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे कारण यामध्ये जिल्हा परिषद शाळा ज्या 100% अनुदानित शाळा आहे यासुद्धा ॲड झाल्या. यामध्ये जे जागा आहे RTमध्ये त्या वाढल्या आहे. परंतु खरंच पालकांना जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा आपल्या घराशेजारी अनुदानित एखादी शाळा असेल त्यामध्ये प्रवेश घ्यायचा आहे का? ॲक्च्युली पालकांची इच्छा यामध्ये ज्या फेमस इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील किंवा CBSE बोर्डच्या शाळा असतील ह्या सेल्फ फायनान्सच्या शाळा आहे. याला स्वयं अर्थसहाय्यित खाजगी शाळा म्हटल्या जातात. तर या शाळा यामध्ये पालकांना इच्छा असते. यामध्ये 25% आरक्षण ह्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना असायचे, परंतु आता ह्या सर्व शाळा ॲड केल्याने आणि प्राधान्यक्रम ॲड केल्याने खूप मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. तर पूर्वी विद्यार्थी ज्या एरियात राहतो त्या एरियामध्ये शाळा तो सिलेक्ट करू शकत होता. यामध्ये त्याच्या एरियामधील 1 किलोमीटरच्या आतील किंवा 3 किलोमीटरच्या आतील आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त असलेल्या ज्या सेल्फ फायनान्सच्या शाळा आहे, इंग्लिश मिडियमच्या शाळा आहे तो सिलेक्ट करू शकत होता. आता या नवीन नियमानुसार त्याला 1 किलोमीटरच्या जर शासकीय शाळा असेल किंवा जिल्हा परिषद शाळा असेल किंवा मनपाची शाळा असेल, अनुदानित शाळा असेल तर त्याला प्राधान्य पहिलं द्यावं लागणार आहे आणि या शाळा जर नसतील तर त्यानंतर मग सेल्फ फायनान्सची शाळा ही यामध्ये त्याला सिलेक्ट करता येणार आहे. तर असे कितीतरी विद्यार्थी आहेत की त्यांच्या घराशेजारी ह्या शाळांपैकी एक शाळा कुठली तरी 1 किलोमीटरच्या आत असणार आहे. यामुळे इथे हा एक संभ्रम आणि प्रॉब्लेम यामध्ये यावर्षी त्रासदायक ठरणार आहे. याच कारणामुळे बऱ्याचशा शाळांनी नोंदणी केलेली नाही आहे किंवा आणखी शाळांची नोंदणी बाकी आहे. या नियमाचा आपल्या पद्धतीने अर्थ काढून बऱ्याचशा शाळांनी आपल्या शेजारी जर शासकीय शाळा असेल तर त्या शाळेने नोंदणीच केलेली नाही आहे. तर या पद्धतीने यामुळे हे जे वेळापत्रक आहे किंवा याची नाव नोंदणी जी आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन आणखी सुरू झालेली नाही आहे. तुम्ही बघू शकता दिव्य मराठीच्या न्यूजपेपरमध्ये आजच्या न्यूजमध्ये ही बातमी आलेली आहे की संभाजीनगरमध्ये आणखी 32 शाळांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. ॲक्च्युली हा आकडा वाढू शकतो, याच्यापेक्षा जास्त असू शकतो. तर ह्या शाळांनी आणखी
जी ऑनलाईन मॅपिंग करायची असते, ऑनलाईन नोंदणी करायची असते ती केलेली नाही. त्यामुळे हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा ही प्रक्रिया ही रखडलेली आहे. तर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जे परिपत्रक काढलेले आहे ते 3 एप्रिलचं आहे. त्यामध्ये काय दिलेले आहे ते आपण एक शॉर्टमध्ये बघूया. तर RTची जी 24-25ची जी प्रक्रिया आहे यामध्ये, तर यानुसार जो सुधारित अधिसूचना जी आहे ती 9 फेब्रुवारी 2024ची आहे. यानुसार प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे सेल्फ फिनान्सच्या ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहे, CBSE शाळा आहे, जिथे विद्यार्थी आणि पालक हे इच्छुक असतात त्या शाळा, तर या सर्व प्रकारच्या शाळा असतील. तर मित्रांनो, सर्वात कन्फ्युजिंग पार्ट जो आहे, गोंधळाचा पार्ट जो आहे तो या पॅरेग्राफमध्ये आहे की मुलांच्या प्रवेश देताना जो प्राधान्यक्रम म्हणजे जो सिक्वेन्स ठेवायचा आहे तो म्हणजे अनुदानित शाळा, त्यानंतर शासकीय शाळा जी नगरपालिका मनपाची शाळा असतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असतील आणि त्यानंतर शेवटी स्वयं अर्थसहाय्यित शाळा ज्या असतील म्हणजे सेल्फ फायनान्सच्या इंग्लिश मिडियमच्या शाळा ह्या शेवटी टाकलेल्या आहे. आणि असा हा क्रम विद्यार्थ्याला द्यावा लागणार आहे. आता यामध्ये 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर या शाळा जर नसतील, अनुदानित असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, ह्या जर नसतील तर मग शेवटी सेल्फ फायनान्सची शाळाला प्राधान्य देण्यात येईल. आणि यामध्ये हे सांगितलं आहे की या अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर ह्या कुठल्याच शाळा ह्या 1 किलोमीटरच्या ज्या त्या विद्यार्थ्याच्या आजूबाजूला नसतील तर शेवटी हे 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील हा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. आता यामध्ये दरवर्षी जी प्रवेश प्रक्रिया होते त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळा सिलेक्ट करण्याची एक मुभा दिलेली असायची की 10 शाळा तो आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या डिस्टन्सप्रमाणे सिलेक्ट करू शकत होता. आणि या 10 शाळांमध्ये जर आता ही सुविधा जर अशी असेल तर विद्यार्थ्याला जिल्हा परिषदची शाळा किंवा अनुदानित शाळा जर घ्यायची नसेल आणि तो फक्त त्याला जर इंग्लिश मिडियमच्या शाळा सिलेक्ट करायच्या असेल, हे करता येईल की नाही याबाबत सुद्धा संभ्रम आहे. असं म्हटलं जातं आहे माहितीनुसार की 1 किलोमीटरच्या आत जर अनुदानित आणि जिल्हा परिषदेची शाळा असेल तर त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळा ह्या दिसणारच नाही, सिलेक्ट करण्यासाठी त्याला सिलेक्ट करताच येणार नाही. यामुळे अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर इथं खाली ह्या ज्या काही शाळा आहे, हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची शाळा आहे, नगरपालिका नगर परिषद यांच्या शाळा आहेत, यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डची शाळासुद्धा आलेली आहे, जिल्हा परिषदच्या शाळा आहे, महानगरपालिका, नंतर जिल्हा परिषद, नंतर खाजगी अनुदानित ही ज्याला अनुदान 100% अनुदान भेटतं अशा यामध्ये फक्त अंशतः अनुदानित शाळा ह्या वगळलेल्या आहेत आणि सेल्फ फिनान्स ह्या शाळा, ह्या 8 प्रकारच्या शाळा यामध्ये असणार आहे. तर मित्रांनो, वेबसाईटवरती तुम्हाला शाळांची लिस्ट जर बघायची असेल तर ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर इथे लिस्ट ऑफ स्कूल म्हणून एक ऑप्शन आहे, यामध्ये तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, इथं आपला जिल्हा सिलेक्ट करायचा, त्यानंतर तुम्ही शाळेच्या नावानुसार शाळा सिलेक्ट करू शकता, ब्लॉकनुसार, ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका कुठला असेल त्यानुसार जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील तालुका इथं डिस्प्ले होईल आणि इथं वर्ष सिलेक्ट करायचं आहे. आता यामध्ये RT या सेक्शनवरती तुम्ही सिलेक्ट जर केलं तर यामध्ये सर्व शाळा तुम्हाला डिस्प्ले होतील. आणखी तरी जिल्हा परिषदेची शाळा मला यामध्ये लिस्ट डिस्प्ले झालेली नाही आहे, परंतु त्या शाळांची लिस्टसुद्धा दिसेल. या सर्व शाळा यामध्ये डिस्प्ले होईल आणि कुठल्या शाळेत किती जागा आहे हे तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. तर तुम्ही जर बघितलं तर जुन्या पद्धतीनुसार या पद्धतीने आपल्याला आपल्या पाल्यासाठी या 3 मेथडमध्ये आपल्याला स्कूल हे सिलेक्ट करता येत होते विदिन 1 किलोमीटर, विदिन 1 to 3 किलोमीटर अँड ग्रेटर दॅन 3 किलोमीटर्स. तर या पद्धतीने 1 किलोमीटरच्या आतील जर आपल्याला जी हवी असलेली ती शाळा जर सिलेक्ट करायची असेल तर चेकबॉक्समध्ये सिलेक्ट करून अशा पद्धतीने 10 शाळा आपल्याला सिलेक्ट करता येत होत्या आणि या 10मधून आपल्याला ज्या शाळेमध्ये लॉटरी निघेल, जी जवळची शाळा असेल, अंतराने जवळची असेल, अशामध्ये आपला नंबर लागत होता. परंतु यावर्षी या नियमानुसार आता कुठला बदल करता येईल, विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार शाळा सिलेक्ट करता येईल का, कारण प्रत्येक पालकाला ह्या चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. त्यामुळे जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या शाळा ह्या सिलेक्ट
करण्याची इच्छा ही पालकांना नसते. तर खाजगी शाळा जर सिलेक्ट करता येत असेल आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा जर फक्त आपण सिलेक्ट करून प्रेफरन्स देऊ शकत असेल तर अशा सिलेक्ट करावं लागणार आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघूया. तर या संदर्भातील जे काही इन्फॉर्मेटिव्ह इतर व्हिडिओ आहे ते मी ऑलरेडी तयार केलेले आहे, जसे की डॉक्युमेंट रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. डॉक्युमेंट्स जे आहे ते पूर्वीसारखेच डॉक्युमेंट्स याला गरजेचे आहे या संदर्भात डिटेल व्हिडिओ मी दिलेला आहे. त्याची प्लेलिस्टची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. व्हिडिओ आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत शेअर करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. इन्स्टावरती पण तुम्ही फॉलो करून मला काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.